माझं असं मत आहे, स्टॉक मार्केटमध्ये पैसे बनवण्यासाठी ही जी स्ट्रॅटेजी स्वस्तात घ्यायचं आणि महागात विकायचं ही तुम्हाला बुडवते. माझा जो अभ्यास आहे 22 वर्षाचा, त्यातनं मला एक कळलंय, जी गोष्ट मार्केटमध्ये महाग होते ते आणखीन महाग होते आणि जी गोष्ट स्वस्त होते ते आणखीन स्वस्त होते. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जर यायचं तर हे माहित असलं पाहिजे की महागात घ्यायचंय आणि आणखीन महागात विकायचं. दुसरी गोष्ट, वेल्थ क्रिएट करताना मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणी नाही सांगणार, ती मी सांगतो की स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करून वेल्थ क्रिएट होत नाही. स्टॉक मार्केटमध्ये लॉस बुक करून वेल्थ क्रिएट होत. बऱ्याचशा ठिकाणी मी लोकांना म्हणतो की सर तुम्ही नवीन पैसे गुंतवताय, तुमच्या स्टॉक ए आणि स्टॉक बी आहे. स्टॉक ए होता 100चा 200 झालाय आणि स्टॉक बी जो होता 100चा 50 झालाय. आता नवीन पैसे तुम्हाला लावायचे तर तुम्ही काय करा, स्टॉक ए मध्ये लागा जो 100चा 200 झालाय. तर सर एवढा महाग झालाय, आता किती महाग होणार? मग मी स्टॉक बी ला लावतो, तो 100चा 50 आलाय, तिथे ऍव्हरेज आउट करतो आणि मग कधी ना कधी हा पण होईल. सर ज्याची किंमत 100ची 200 झाली आहे, लोक वेडी नाहीत ना 200 रुपये किंमत करायला. बरं ती प्राइस बनली म्हणजे काहीतरी चांगलं आहे त्या कंपनीमध्ये, तिथं तुम्ही जात नाही, तुम्ही इकडे 50 रुपयाला येता. किंवा मी दुसरा विचारतो की तुम्हाला आता पैशाची गरज आहे तर कोणता स्टॉक विकाल, तर मला म्हणतात 100चा 200 झाले, तो विकून पैसे काढून घेतो, प्रॉफिट बुक करतो, लॉस नाही बुक करत. बी स्टॉकला मी थांबतो अजून, मग तो कधीतरी होईल ना 50 100. सो ही मानसिकता तुम्हाला घेऊन बुडणार. मी साधं सोपं म्हणतो की तुमचे 4 मिठाईची दुकान आहेत मार्केटमध्ये, 4 चौकात आहेत, 2 दुकानं अजिबात चालत नाही, पदर खर्च करायला लागतो, 2 दुकान जोरात चालू आहेत, बेस्ट चालू आहेत, चांगले पैसे कमवून देतात. तुम्ही याच्यातले 2 दुकानं बंद करायचे, कोणते बंद कराल? जे चालत नाही ते. पण स्टॉक मार्केटमध्ये नेमकं लोक उलट करतात, जो स्टॉक चालत नाही ते दुकान चालू ठेवतात, त्याचे ते मालक राहतात आणि जो प्रॉफिट करतोय, बेस्ट करतोय, तो धंदा बंद करतात. मग ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे.